नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आता गावाकडे भात लावणीला सुरुवात झालेली आहे। तर मी आलेलो आहे आमच्या आत्याच्या शेतामध्ये जावळेला। तर आमच्या जवळच गाव आहे जावळे, तर आत्याचं थोडं शेती आहे, तर म्हटलं चला जाऊया लावायला। तर इकडे आमचे मामा आणि इकडे या आई आहेत, तर आता जेवायला बसतायत। आई आमचं जेवण झालं, त्यांना पकडून वागतात खाली बरोबर। हा, बोलवा जेवायला तरी। जेवाय या बोल नाही ती झाली जेवण मोकळी आमचं ताट भरतं, आम्ही जेवाय बसतो जेवून। तर बघा इकडे ही खलाटी पूर्ण आहे, पण खलाटीमध्ये जास्त माणसं नाहीत कोणी। अगदी त्या बाजूला तिकडे त्या एकट्या आई आहेत, तिकडे लांबपर्यंत कोणीच नाही आहे। आणि इकडे या बाजूला एक नांगर आहे, तिथं आपण जाऊन आता बघूया। हे बघा, हे मामांचं शेत वाहून गेलंय। ओ आई, तर बघा इकडे भात खणतायत। हो आत्या, बरे आहे ना? हो, आवा नाही, चांगलं नाही झालं। शाळेत नाही गेली? शाळेत नाही जात? 10वी पूर्ण झाली? आवा नाही एवढे खास नाही दिसत। पुरामुळे असं झाला? सुरुवातीलाच पूर आला ना। हे इकडे भात आहे की गवत आहे? ते भातच आहे। अरे बापरे, हे बघा आवण व्यवस्थित झालं नाही, सर्व पुरामुळे नुकसान झालंय। ही सर्व खाली खाली सर्वांची शेतं राहिलीत, केलेच नाही की सोडून दिले यावर्षी? हां, सोडलेली आहेत। खलाटीमध्ये सगळी शेतं आहेत ना, अशी रिकामी दिसत आहेत, माणसं पण कोण नाही दिसत। मी आलो म्हटलं माणसं बरीचशी असतील कोणीतरी बाहेर भात लावत, कोण नाही। हो, अच्छा। तर हे बघा इकडे नांगर धरलेलं आहे। काका, हो, पाणी भरपूर आहे। तास दिसत नसेल। हो, तर इकडे शेतामध्ये पाणी भरपूर, तास काही दिसत नाही, नांगर चालतंय तो। तर यावर्षी काय पाऊस लवकर पडला आणि पूर आला, त्यामुळे जेव्हा पेरणी केली तर तो भात जास्त उगवलाच नाही, काही खराब झाला, काही वाहून गेला। त्यामुळे लोकांचं खूप नुकसान झालं आहे। ॲक्च्युली आता शेती पण खूप कमी करतात लोक, आणि ती पण अशा प्रकारे पावसामुळे नुकसान झालेलं आहे। त्यामुळे बघा इकडे कोणीच नाहीत माणसं, अर्धी जी काय आहेत तिकडे म्हणतात खालच्या खलाटीमध्ये पण काही लोक आहेत, तिकडे पण आता काही जाणार नाही। हे बघा इकडे आता थोडंसंच राहिलं आहे मामांचं लावायचं। मामा, हा कोणत्या जातीचा भात आहे? कर्जत काय? कर्जत आहे कसारा, कर्जत कसारा। त्यांनी मसूरी काय नाही केलेली आहे। कोणकोणती आपली गावठी जुनी बियाणं आहेत ना गावाकडची? जुना नाही बाई, ह्यात बी आपली तुम्ही जेव्हा करायचात ना, तो गेला, कुडया गेल्या, चौसर गेली, बार गेला, पनवेल गेली, कोलबा गेला, आणि हलवा कोलबा काय काय लोकांचं हाय बा नाही कसं म्हणून। अच्छा, म्हणता पाहिजे तुला टेंबूर लागतं काय तुला नाही सांगू। आणखी कोणती जात आहे भाताची ह्यामध्ये? आपल्यात आता काय घुडी भात आला तर घुडी भात, जसं नायराज। अच्छा, हे आता
ते घेतात का? ते जया वगैरे होते ना. ते जया दिशान रत्ना का काय बोलतात हा तो- रत्ना होतं. तो तो आता कोणी तो कसा हा तो स्वतःला असा ठेवण्यात असलं ना तो ऊस एवढा येत नाही. ह्या शेतानं पाणी भरलं ना की त्यातनं उराला तर तो गचाल तर एखादा कांदा श्याम जातं असं होतं. लावलेली शेता पण जातात बा, काय करायचं अच्छा, मग इकडे भात बुटका पाहिजे की उंच पाहिजे? ना. हम्म. ह्यांचा आपलं काय ऊस केलं ना बुटका केलं तरी झालं, त्यांच्यात पाणी नाही एवढा. अच्छा. तिकडे खाली ढोआ हात बा, हा. खाली हात ना तिकडे ढोआ हात. अच्छा, तर बघा आता पाऊस आलेला आहे भात लावतानाच. वारा आणि पाऊस. तर आता भात लावून मी थोडासा थकलोय, तर आता थांबलोय. तर बघा ही पाता आहे ना, ही बघा ही अर्धी आईने इथपर्यंत आणले. ती तिकडची पाता आहे ना पूर्णपणे मी अशी तिथपर्यंत लावली. आता कंप्लीट झालं आहे. आता त्या आईने पुन्हा तिकडून पाता घेतलेली आहे. तर आता ही पाता आहे ती पण अशी इकडे आणणार आहोत. ते तिकडे आई त्या एक आई दिसतात, एकट्याच आहेत, भात लावतायत. आणि बघा असं हे इकडे वरती जावळे गाव आहे, वरती पूर्ण डोंगराची रांग आहे. आणि इकडे हे गाव आहे, काहीच घरं दिसत आहेत. तर खलाटी खूप मोठी आहे. हे बघा तिकडे ते मध्ये झाडं दिसतात ना, त्याच्या पलीकडे पण खलाटी आहे. त्या बाजूला पण काही शेत आहेत. प्रकाश पडला पूर्व दिशेला पसरित आला, तेजन बिनवे गगन हळूहळू येई वरती. ते नैनाला दोष पाकिटी जमवून तारे, सौंगळ भवती खेळायला देवे. चंद्र पाहू गवे मनोहर आनंदाचा उच्च म्हणून, गगनाचा हा मांडव घालून, लहान मोठे गोड काढून, कुणी विजेचे लावी दिवे. चंद्र पाहू गवे मनोहर साय. चंद्र पाहू गवे मनोहर. एवढ्या चिखलाने पाय रविले, पाय रविले, चित्त एक भाताचे रोप लाविले, रोप लाविले. गुडघ्या डोक्यावर इरल ठेविले, इरल ठेविले. तर आपला नांगर तिकडे फिरताय ना, आपलं नाचता होतं. पुढे पुढे मग त्याच्या घोंगडी नेऊन द्यायचा असा पण आहे. हा, मग ते पुढे बोला ना गुड. मनवत असं बोलतो सगळं. पहिला जाईन भावना बरोबरी न मोठी झाल्यावर सांगते. माझ्या भावाबरोबर मी करीन काम. मोठी पण जेव्हा तिथं गेली नाही, मोठी व्हायला तर कुदलायला जाईन, कुदलायला जाईन. मोठी झाल्यावर आता ते मुका घेऊन देता हा. ते आता आम्ही तिथे कुठं कुठला घेऊन जाऊ. हा, अगो बसायला ना तुला तिकडे कुठवाल तरी घ्या. मग ते नांगरी चकता आहे. मग दाडोल चावता बा, कोणाच्या संगती नाही मिळलेला बरा. हो, नांगरी मग बोंबा बोंब नांगऱ्याची. नांगरी बाबा म्हणजे कोणी नेऊन आता तिथं इथं आपण घोंगड्या ठेवला. आता तू कसा आला लवकर पकडला आणि तसं तो कोणती घोंगडी आण ना. मामा पुराचं पाणी इकडे येतं या बाजूला एवढं लांब? हो का? गेला तिकडं म्हणजे आव्हान पण त्या पूर्ण पार तिकडे जातो ना बा. त्याच्या वर पण भात असतं. त्याच्या वर पण म्हणजे इथं राता आंब्याला लागला ना हा, की गेली थंड. एकदम मोठा आला की तो बांध दिसताय ना, तिकडे जातो. तिथं आम्हाला ना किती खोल अच्छा. आहे हा, तो आता काय आला होता सांगायचं. तो तेवढा मोठा नव्हता. पण मग इथे किती पाणी होतं? पाणी म्हणजे काय एकदम तिथं ना तिथं भटात एवढा पाणी इथं होतं? बरंचशा वर झालं. अच्छा, तर बघा बांधायला लागतं वर. हा बांधा. काही भात पेरलेला आहे बघा. हा इकडे पण तेव्हाच पेरलेला, आधीचा पण उगवला. हा बघा, इकडच्या बाजूला काही राहिलाच नाही. नाही तर इकडे बघा मावशी नाचणी लावते, बांधावरची नाचणी. मावशी भात झाला लावून? हा.
तर खेकड्यांचा त्रास खूप आहे ना. भात वगैरे सर्व ते कटिंग करतात. हो लय म्हणजे लय त्रास त्यांचा. आता ही नाचणी लावताय ना ते आता उद्या परवा त्याला तोडून कट करतात. अर्धी अर्धी तोडतात. हा भात लावलात कधी? परवाच्या दिवशी. हे बघा असे ठोंबे मारायचे. चांगला आहे ठोंबा. ठोंबा कलकीच बांबूचाच बनवलाय. अच्छा. या शेतामध्ये ना अक्षरशः मी आता बघितलं तर म्हटलं हे काय पाती बाजूला पडलेल्या आहेत. हे बघा या पाती सर्व कट केलेल्या आहेत ना ह्या. हे बघा सर्व कट केलेले आहेत. हे बघा भात सर्व कट करतात खेकडी. हे बघा साईडला कसं खूप नुकसान करतात. मग तर जीवनाला मुंग्या येतात. तर मामाने आयडिया केलेला टोपला आहे तो इथं पाण्यामध्ये ठेवलेला. जेवायला सुद्धा इकडे आता आम्ही बसतोय. चिखल आहे तिकडेच. तर म्हणजे मुंग्या ताटामध्ये येणार नाहीत. मामा म्हणतात बसलो की लगेच मुंग्या येतात ताटामध्ये. खरंच एवढ्या मुंग्या येतात मामा? हो येतात, खोटं नाही सांगत. आता बघ फिरत असतील. आता तू बसलास ना आता तिथं बघ. आता 1:45 झालेले आहेत दुपारचे. तर आमचा भात बहुतेक लावून झालेला आहे. थोडासा आहे. तर आता भूक लागलेली आहे. तर आम्ही आता जेवायला बसतोय. तर या सगळ्यांनी जेवायला. आता खायची कशी ती तुम्ही बघा. तर आता दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि आमचा जो थोडासा राहिलेला नाही आता जो त्याला भात तो सुद्धा लावून झालेला झाला. आहे. राम राम केला बस माझ्या भावा. सगळं झाला. हे झाला बघा म्हणून सगळा संपूर्ण नेसवला. सर्व नेसवला. हा हिरवा शाळू नेसवला. बरी पैठणी साडू नवा गुलाबाचा गजरा हवा नाही चल बाबा तिथ तुम्ही कमीला सोडून मध्ये आपण जाणार सोडव्यामध्ये तिथं आपण खरे भेटणार जगतात मी तिथलवा. तर इकडे पूर्ण खलाटीला भात कापल्याच्या नंतरला दुबार पीक घेतलं जातं. वालपावटा, कुळीद, उडीद याची शेती केली जाते. चवळी. तर ही भात कापल्याच्या नंतरला. तर आता आपण शेतात नाही तो निघालोय घरी जायला. तर अशा प्रकारे आज मामांचा आहे तो भात लावून झालेला आहे. तर जास्त काय आता लोक शेती करत नाहीत. तर आमची आत्या आहे ती तिला आता तेवढं होत नाही. ती घरीच असते. मग मामा एकटेच असतात. तर त्यांच्याच बहिणीनं आलेल्या मदत करायला. त्या आई होत्या त्या. आणि मी म्हटलं मी पण येईन एक दिवशी. तर आज आलो मी मदत करायला. तर आज भात लावून झालेला आहे. तर पहिल्यांदाच म्हणजे 2-3 वर्षांनी मी भात लावलेला आहे. तर वाकून थोडंसं कमरेला त्रास होतो. तर असं काही काम करायची तर आपल्याला सवयच आहे. तर आता लोक गावाकडे काय शेती जी करतात ना ती पण अगदी थोडी कारण का माणसं नसतात. 2-3 माणसं असतात. मग एवढी शेती कमी जास्त करत नाही. आपली काहीतरी काम पाहिजे म्हणून लोक शेती करतात. तर मी आता आलो आहे आत्याच्या घरी आणि आत्याने शिजवल्या आहेत घुगऱ्या. आणि इकडे आत्या बघा. आत्या तर आत्या घरीच असते. केळीचं पान आणशील का? मी आणू आई आत्या. हां तर या बघा इकडे पावट्याच्या घुगऱ्या या खायला भरपूर आहेत. हे बघा टोपल्यामध्ये. एवढं कशाला दिलं? काय काय नाही दिला. मसाला आहे ना ती उडदाची डाळ व्हायची 1-2 दिवस वरण कर न. पावटं नव्हतं दिलं. पावटं काढलेलं मी द्यायला बाबाची. तर मग तिकडनंच केलशीला गेलं ना. कुठे आलं होतं जेवण होता तो. तर काय मग ठेवतो. माझे पाय दुखतात तर मला काही यावत आहे. मग माझं मग नाही यावत. आणि हा अनास ना कडव्याची डाळ दिले. त्याला पण पावटं दिलं. तुम्हाला दिलं ठेवून. त्याला उडदाची डाळ आणि कडव्याची डाळ. तुम्हाला कडव्याची डाळ नाही दिली. तेव्हा तुम्हाला नेली होती ना. हो आहे ती. ती बोलायला लागलं बाबाच नको आम्हाला आहे. आणि कुंदाचा पीठ पण न्यायला तर म्हणायला लागलं नको कुंदाचा पीठ माफ आहे बोलून. तर कसे राहणार आता मग ते आणलाय तो ठेवा. आता का मागं पण दिला असता हाय तो. आता मी आणलाय तर ठेवा तवा अन्नासला दिलाय. त्याला पण झुणक्याची भारी आवड ना. तर ही त्याची दिस घ्याट नेऊनशे मामासला ठेवता एवढ्या.
आता जास्त एवढं नाही नको देऊस, मी पण खाणार नाही आता मग घरी जाऊन. हा मामा काका न हो राहणार नाही का राहणारला दिसतो रे. हो तेच अन्नाकडनं देईन. बाबाच ना तू नाही खाल्लेस तरी ते दोघांनी एवढे एवढे खाती नाही. हे काय ह्या मामाच नाही एवढ्या बस होती बस बस झालं आता. तर देवाई नको नको. घुगऱ्या बघा मला आत्या बांधून देते पानामध्ये आणि इकडे सर्व बांधून दिलेलं आहे, पावट्या वगैरे डाळ. पुन्हा भेटू आपण अशाच गावाकडच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो तुम्ही स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा, आहे ना. चला तर बाय.